जाऊन त्यांच्याशी संवाद साधला त्याबद्दल। जळगाव नंतर आता बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा तीच स्थिती आहे। खामगाव तालुक्यामध्ये अवकाळीसह जोरदार गारपीट झाली आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यरात्री जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी ढग बरसलेत। खामगाव तालुक्यातील कोंटी, पिंपरी, वझर, लोखंडा, मक्तापाळा या गावामध्ये जोरदार गारपीट झाली आणि रब्बीच्या हंगामातील हाताशी आलेलं पीक या अवकाळी पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। राहुल खंदारे आमचे प्रतिनिधी बुलढाण्यातून आपल्या सोबत जोडले गेलेत। राहुल, तिथे कोणती पिकं आणि कधीपासून पाऊस सुरू आहे? गारपीट कुठे कुठे झाली आहे? काय नुकसान? बरोबर आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर का आपण बघितलं तर 13 तालुके आहेत आणि 7 तालुक्यात प्रामुख्याने रात्रीच्या दरम्यान गारपीट झालेली आहे। वझर असेल, माक्ता असेल, त्याचबरोबर बुलढाणा शहरातील काही गावं असतील, या ठिकाणी मध्यरात्री मोठ्या प्रमाणात गारपीट झाली, त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे। पश्चिम विदर्भामध्ये जर का आपण बघितलं तर प्रामुख्याने गहू असेल, हरभरा असेल, हे पिकं या ठिकाणी घेतल्या जातात। पिकं शेतामध्ये उभी असताना या ठिकाणी संपूर्ण पिकं या ठिकाणी जी आहे ती जमीनदोस्त झालेली आहेत। अवकाळी पावसाच्या फटक्याने शेतकरी जो आहे तो संपूर्णपणे या ठिकाणी आता अतिशय विवंचनेत आपल्याला पाहायला मिळतोय। संकटात या ठिकाणी शेतकरी आलेला आहे। आता देखील मी एका गव्हाच्या शेतामध्ये आहे। ते शेत जे आहे त्या शेतामध्ये गहू लागवड केला होता। काढणीला आलेला गहू या अवकाळी पावसाच्या फटक्याने संपूर्णपणे जमीनदोस्त झालेला आहे। काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांची देखील या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेऊया, कारण शेतकरी जो आहे तो अतिशय संकटात सापडलेला आहे। या ठिकाणी आता रोष व्यक्त करताना पाहायला मिळतो। काय सांगसाल, नुकसान झालंय अवकाळीने? गेले 3 ते 4 दिवसापासून भरपूर प्रमाणात हवा व पावसाच्या याच्यामुळे आमचा 3 एकरातील गहू हा पूर्णपणे पसरलेला आहे। आम्ही यावर्षी विहिरीला असलेल्या मुबलक पाण्यामुळे फार आशेने आम्ही गव्हाचे पिकं घेतले होते की आम्हाला 2 पैशाचं काहीतरी होईल, पण या वादळी वाऱ्यामुळे आमचं पूर्ण पीक उद्ध्वस्त झालेलं आहे। याच पिकाच्या भरोशावर आमचे पूर्ण मुलाबाळांचे शिक्षणाचं असतं, याच्याच भरोशावर आमचं पुढचे खरीपाचे नियोजन असतं। आम्ही आज रोजी पूर्ण म्हणजे हताश झालेलो, कुठल्याच प्रकारचं आमच्याकडे काही उरलेलं नाही। आता आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं आता खरीपाची आमची पेरणी कशी करावी ह्याच संकट आमच्या पुढे आता कर्ज काढून आम्ही आतापर्यंत केलेलं आहे। आणि एकीकडे राज्य सरकार, राज्य कर्मचारी हे पेन्शनसाठी 60 वर्षानंतरच्या पेन्शनसाठी भांडताय। अरे आमचं आजचं बघा, आम्ही आज आमच्याकडे आता खायला काय येईल आम्हाला कळत नाही। आता हे आमचं आजचं गेलं। अतिशय विदारक परिस्थिती आहे। 60 वर्षांनंतरच्या पेन्शनसाठी भांडणारे कर्मचारी, परंतु शेतकऱ्याचा आजचा जो ज्वलंत प्रश्न जो आहे तो आज या ठिकाणी दुर्लक्षित आहे। काका, मला सांगा काय नुकसान झालंय? आमचे गव्हाचे आणि हरभऱ्याचे नुकसान झाले। तसेच आम्हाला आता याच्या पुढे खूप पर्याय कोणताच राहिलेला नाही। तसेच आमच्या या गव्हामुळे, हरभऱ्यामुळे आमच्या ढोरावासरांना पण चारा पाणी कुटार करून पडले। बरं राहुल, या सगळ्या शेतकऱ्यांच्या आपण प्रतिक्रिया जितक्या जाणून घेऊ तितक्या कमीच आहेत, कारण त्यांचा आवाज आपल्याला सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे इतकं नक्की। मात्र ही सगळी अवस्था सध्या बऱ्याचशा जिल्ह्यांमधली आहे महाराष्ट्रातल्या, जिथे जिथे हा अवकाळी पाऊस झाला आणि गारपीट झाली आहे। आता गेल्या काही दिवसापासून मनमाड असेल, मालेगाव, येवला, चांदवडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुद्धा रोज अवकाळीसह गारपीट होत असून त्याचा फटका रब्बीच्या सर्व पिकांसोबतच फळबागांना देखील बसतोय आणि वारंवार येत असलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आता मेटाकुटीला आलाय। बाबू शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। बाबू, तिथे काय परिस्थिती आहे? श्वेता, गेल्या 1 आठवड्यापासून या भागात अवकाळी आणि गारपीटने धुमाकूळ घातलेला आहे। त्याच्यामुळे कांदा, मका, इतर पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत, द्राक्षे बाग उद्ध्वस्त झालेली आहे आणि शेतकरी आता हवालदिल झालेला आहे। पंचनामे होत नाहीये, भरपाई मिळत नाही, असं हे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। माझ्यासोबत शेतकरी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांचं नुकसान काय झालेलं आहे आणि त्यांना सरकारकडून काय अपेक्षा आहे। बाबा, काय म्हणाल, काय नुकसान झालंय? आता आमच्याकडे कांद्याचं नुकसान झालं, गव्हाचं नुकसान झालं, हरभऱ्याचं नुकसान झालं। याच्या मागही पाऊस झाला तर गव्हर्नमेंटनं काही याच्यावर दखल घेतलीच नाही। होता होईल यांनी सरलाट पीक पाहणी करावा आणि याची दखल घ्यावा अशी आमची इच्छा आहे शेतकऱ्याची। तुम्ही काय म्हणाल? 2-3 दिवसापासून सारखा गारा आणि पाऊस होऊन वारं येऊन आणि डोंगळे, कांदे, गहू, हरभरा सगळं जमीन उद्ध्वस्त झाल्यासारखी झाली, तर त्याची सरकारनं नोंद घेतली पाहिजे। बिलकुल बाबू, आणि प्रत्येक शेतकऱ्याचं हेच म्हणणं आहे की आमचं जे काही नुकसान झालंय सरसकट पंचनामे करावेत किंवा